हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तोभ्यम. तर 30 जानेवारी शुक्रप्रदोषला हे उपाय करा. शुक्रवार हा दिवस धनदेवता लक्ष्मीला समर्पित असतो. या दिवशी लक्ष्मीची पूजा केल्यास खूप शुभ फळं मिळतात. विशेष म्हणजे यावेळेस शुक्रवारचा दिवस खूप खास असणार आहेत, कारण एक उत्तम योग जुळून येत आहे. 30 जानेवारी शुक्रवारी रोजी प्रदोष व्रत आहेत. तर या दिवशी ह्या तिथीला भगवान शंकरांची पूजा करणे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे ज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवारी शिवलिंगाशी संबंधित काही उपाय केल्यास व्यक्तीला सुख, समृद्धी आणि सौभाग्य मिळू शकते. तसेच करिअरमध्ये प्रगती आणि कमाईत वाढ होऊ शकते. शिवलिंगावर अभिषेक केल्याने मनोकामना पूर्ण होतील. ह्या शुक्रवारी प्रदोषच्या दिवशी शिवलिंगावर अभिषेक करणे खूप गरजेचे आहे. विशेषतः मधाने अभिषेक करणे अत्यंत उत्तम मानले जाते. यामुळे व्यक्तीला भगवान शंकरांची विशेष कृपा प्राप्त होते. या व्यतिरिक्त पंचामृत, दूध, दही, मध, तूप, साखर किंवा गूळ शिवलिंगावर अर्पण करणंही खूप शुभ मानलं जातं. ह्या उपायाने व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनात सकारात्मकता टिकून राहते. अभिषेक करण्यासोबतच महामृत्युंजय मंत्राचा जप करणेही आवश्यक आहे. प्रदोष काळात पूजा करा. असं मानलं जातं की मासिक शिवरात्री आणि प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शंकरांची योग्य पद्धतीने पूजा करावी. तसेच या दिवशी रात्री जागरण करणे खूप शुभ असते. जर हे शक्य नसेल तर निश्चित कालपर्यंत मध्यरात्रीपर्यंत शिवजींचं ध्यान करावं आणि त्यानंतरच झोपावं. यासोबतच प्रदोष काळात शिवजी आणि पार्वती यांच्या पूजेसोबत माता लक्ष्मीची पूजा करणेही आवश्यक आहे. असे केल्याने व्यक्तीला वाईट काळापासून मुक्ती मिळू शकते. तसेच जीवनात सौभाग्य प्राप्त होते. जीवनात सुख समृद्धीसाठी उपाय: सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावेत. त्यानंतर भगवान शंकरांच्या ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा 108 वेळा जप करावा आणि त्यांना बेलपत्र अर्पण करावे. असे करणे खूप फलदायी मानले जाते. यामुळे व्यक्तीला भगवान शंकरांचा विशेष आशीर्वाद मिळतो आणि जीवनात सुख समृद्धी टिकून राहते. तसेच जीवनात येणाऱ्या अडचणींपासूनही तुम्हाला मुक्ती मिळू शकते. तर धन धान्य वाढीसाठी उपाय: शुक्रवार हा दिवस माता लक्ष्मीच्या पूजेसाठी असतो. त्यामुळे ह्या दिवशी देवी लक्ष्मीची विधिविधानानुसार पूजा अवश्य करावी. तसेच ओम श्री ही क्लीं श्री सिद्ध लक्ष्मी नमः ह्या मंत्राचा 108 वेळा जप अवश्य करावा. मंत्राचा जप करणं सर्वात उत्तम राहील. यामुळे माता लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते आणि धनधान्यही वाढ होते. हा उपाय केल्याने घरातील आर्थिक परिस्थिती मजबूत होते. शुक्रप्रदोष व्रत उपाय: सुखी वैवाहिक जीवनासाठी. वैवाहिक जीवनात काही कारणाने वाद होत असतील तर नात्यातील दुरावा कमी करण्यासाठी प्रदोष व्रताच्या दिवशी संध्याकाळी पती पत्नीने मिळून भगवान शिवांना 11 लाल गुलाबाची फुले अर्पण करावीत आणि ओम नमः शिवाय 27 वेळा म्हणावे. मंत्राचा उच्चार करत फुले अर्पण करावीत. आरोग्य रोगापासून मुक्तीसाठी. रोगापासून मुक्ती मिळवण्यासाठी पांढरे चंदनात गंगाजल मिसळून शिवलिंगावर लावावे. यामुळे तुम्हाला अनेक आजारांपासून आराम मिळू शकतो. तर आनंद आणि समृद्धीसाठी. प्रदोष व्रताला भगवान शंकरांना जल अर्पण करून बेलपत्र आणि सुगंधी फुले अर्पण करावी. असे केल्याने कुटुंबात सुख समृद्धी टिकून राहते. शनी महादशा. प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगाला शमीची पाने आणि तीळ अर्पण करावी. असे केल्याने शनीच्या महादशाचा प्रभाव कमी होतो. नशीब चमकवण्यासाठी. शुक्रप्रदोष व्रताच्या दिवशी कुत्र्याला भाकर आणि मुंगीला साखर द्यायला हवी. असे केल्याने भाग्य जागृत होते. न्यायालयीन प्रकरणासाठी. तुम्ही कोणत्याही न्यायालयीन खटल्यात अडकले असाल
तर प्रदोष व्रताच्या दिवशी देवाला धतुरा अर्पण करावा, याचा फायदा मिळेल. शुक्रवार देवीला समर्पित आहे, त्यामुळे या दिवशी लाल, गुलाबी आणि पांढरी फुलं देवीला वाहता येईल. ज्यांना विवाह ठरण्यात अडचण येत आहे त्यांनी ह्या दिवशी शंकरांना अभिषेक घालून पत्र, फुले, पुष्प, अत्तर लावून मनोभावे पूजा करावी. ज्यांच्या वैवाहिक जीवनात आनंद अडचणी येत आहेत, वादावाद आहेत, अशा दाम्पत्यांनी शुक्रप्रदोषच्या मुहूर्तावर शिव पार्वतीची पूजा आवर्जून करावी. तसेच साधकाने ओम नमः शिवाय आणि ओम उमामहेश्वराभ्य नमः ह्या मंत्राचा जप अवश्य करावा. विवाहित जोडप्याने शुक्रप्रदोष व्रताच्या दिवशी शिवाला लाल किंवा पांढऱ्या फुलांचा माळा अर्पण कराव्यात. ही पूजा शक्यतो एकत्र करून शिव पार्वतीच्या आशीर्वादाने नात्यातला गोडवा जपण्याचा प्रयत्न करावा आणि शिव पार्वतीचा आशीर्वाद ठेवावा. शिवांना भस्म प्रिय असल्याने पुरोहितांच्या संमतीने शिवलिंगाला भस्मलेपन करावे आणि शिवस्तोत्र गावे. ह्या पूजेने मानसिक शांतता मिळते, तसेच दैनंदिन अडचणींमधून बाहेर पडण्याची ऊर्जा मिळते. प्रदोष व्रताच्या दिवशी शिव आणि माता पार्वतीची एकत्रित पूजा करावी. तसेच ओम गौरी शंकराय नमः ह्या मंत्राचा जप करावा. असे केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात. यासोबतच जीवनात सुख समृद्धी येते. शुक्रप्रदोष व्रत 2026 पूजाविधी. प्रदोष तिथीला भगवान शिवांची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी भक्त ब्रह्ममुहूर्तावर उठतात आणि दिवसभर उपवास करण्याचे आणि शिवभक्ती मग्न राहण्याची प्रतिज्ञा करतात. शिव मंदिरात जाऊन गंगाजल आणि बेलपत्र अर्पण करून ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा जप करा. संध्याकाळी सूर्यास्तानंतर षोडशोपचार पद्धतीने भगवान शिवांची पूजा करावी. पूजा केली जाते. भाविक शिवलिंगावर दूध, दही, मध आणि गंगाजल अभिषेक करतात. याशिवाय चंदन, फळे आणि बेलपत्र देखील अर्पण केले जाते. तर या शुभ प्रसंगी प्रदोष व्रत ऐकणे आणि पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते. विशेषतः शुक्रप्रदोष व्रताच्या दिवशी देवी लक्ष्मीला खीर अर्पण करावी. असे केल्याने शिवांसोबतच लक्ष्मींची आशीर्वाद मिळतो आणि घरात सुख समृद्धी राहते. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यम. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका.